दिनांक 11 डिसेंबर रोजी आपल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात असलेला PCPNDT विभाग यामध्ये एक गोपनीय माहिती अशी मिळाली होती, जे आपल्या ॲडव्होकेट मॅडम आहेत काकडे मॅडम, त्यांना की मेहकर येथे काही सेक्स डिटर्मिनेशन केलं गेलेलं आहे आणि त्याचं गर्भपात होण्याची शक्यता आहे, अशी एक गोपनीय माहितीच्या आधारे आपण 12 तारखेला एक चमू बनवून आपण पाठवली. त्यासाठी पोलिसांचं सुद्धा सहकार्य मिळालं, परंतु समोरचं लोकेशन काही फिक्स होत नव्हतं. तर आपण यांना गोपनीयरित्या एका प्रायव्हेट व्हेकलमध्ये पाठवलं आणि त्यानुसार त्यांनी मेहकर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि आपली चमू यांनी जसा लीड भेटत होता तसं समोर जात असताना मेहकरमध्ये पोहोचल्यानंतर असं माहीत झालं की समोरची पार्टी जी आहे, जे काही गर्भपात करून देण्यास विलिंगनेस होतं, तर त्यांनी व्हेन्यू बदलला आणि त्यांनी एक वाशिम जिल्ह्यामधील रिसोड गाव आहे, जे तालुका प्लेस आहे रिसोड, तर तिथे एक BAMS डॉक्टर आहेत, त्यांच्याकडं होणार असं सांगितलं. तर तोपर्यंत ठिकाण तर निश्चित नव्हतं, परंतु टीम जशी जशी समोर जात गेली तर त्यांनी तिथे एक गर्भपात करत असताना त्या महिला, जे एक डॉक्टर आहेत, डॉक्टर अमोल भोपाळे म्हणून, त्यांच्याकडे गर्भपात करत असताना ती महिला पकडली गेली. आपल्या महिलेचं नाव आणि त्याचं तर कॉन्फिडेन्शियलच ठेवतो, आपल्याला ते काही सांगता येणार नाही. परंतु ही आपल्या बुलढाणा जिल्ह्यातली तिसरी केस आहे या चालू वर्षामध्ये, की ज्या आपण PCPNDT कायद्याअंतर्गत आपण त्या कायद्याचा प्रभावी अंमलबजावणी व्हावी या दृष्टीनं सतत प्रयत्न करत आलो. आणि त्यामध्ये एक आपण मेहकर येथील पहिले एक सोनोग्राफी सेंटरवर सुद्धा धाड टाकून ते आपण पकडले गेले आणि त्यांचा एक पोलीस केस आपण बनवली होती आणि त्यामध्ये त्यांच्यावर सुद्धा कारवाई प्रस्तावित केलेली आहे. तसंच एक दुसरं प्रकरण नांदुरा येथे केलेलं आहे, ज्यामध्ये त्यांचा आपण सोनोग्राफी सेंटर सील केलेलं आहे आणि त्यांचा गर्भपात करण्याचा जो परवाना असतो तो सुद्धा रद्द केलेला आहे आणि त्याला सध्या सस्पेंड केलेला आहे. तर ही जी कारवाई ही पण एक अत्यंत महत्त्वाची कारवाई आपल्या विभागाकडून काल केली गेलेली आहे आणि यानंतर कुठल्याही व्यक्तीने असं करू नये असं मी आवाहन करतो. जे डॉक्टर्स असतील किंवा डॉक्टर व्यतिरिक्त काही एक गोगल डॉक्टर्स ज्यांना म्हणू, असे पण काही यामध्ये जे गर्भलिंग तपासणी आणि त्यानंतर तर पुढील गर्भपात करण्याच्या याला आपण चांगलं काम तर म्हणणार नाही, हे कुकर्म आहे, अशा पद्धतीनंच हे बंद झालं पाहिजे असं आपल्याला वाटतं. आणि त्यानुसार सर्वच या स्कॅमसोबत रिलेटेड सर्वांनी असं करू नये असं मी सर्वांना आवाहन करतो आणि ताकीदसुद्धा देतो. जर आपल्याला अशा पद्धतीनं लीड मिळाला तर आपण निश्चित कारवाई करणार. याची सत्याशी निगडीत असलेल्या लोकांनी नोंद घ्यावी. सर, ही अशी माहिती जी आहे अवैध गर्भपात करण्याची, ती माहिती कुठून मिळते, तुम्हाला कुठून मिळाली असेल? ही माहिती जनरली गोपनीय असते आणि तसेच आपल्याला सुद्धा जर कुठं असं एक जिल्हा प्रशासक या नात्याने आपल्याला बऱ्याच ठिकाणी माहिती असतं असं आहे, परंतु नेमकी वेळ आणि काळ हा निश्चित नसतो. समोरचा व्यक्ती कधी करणार आहे किंवा तो समोरचा जो क्लायंट आहे त्याचा तो त्याच्याकडे कधी पोहोचणार आहे, यासाठी आपल्याकडे काही एक खुफिया माहिती देणारे आपले एक मित्रमंडळीच म्हणून आपल्या गव्हर्नमेंटसाठी, तर त्यांच्याकडून असे लीड दिल्या जातात आणि त्यांची माहिती आपण संपूर्णतः गोपनीय ठेवतो आणि त्यांना सुद्धा असे सक्सेसफुल ट्रॅपमध्ये त्यावर गुन्हा सिद्ध झाल्यास आपण त्यांना 1 लाखापर्यंतची शासकीय मदत किंवा त्याला प्रोत्साहनपर दिल्या जातात. तसेच जी डिकॉय केस म्हणून आपल्याला मदत करत असतात त्यांना सुद्धा आपल्याला त्यांचा TADA जाण्या येण्याचा भत्ता आणि काही निधी त्यांना आपण वितरित करतो आणि त्यांची निश्चितच आपल्याला मदत होते. आणि असं आपल्याला मी समाज माध्यम आणि सर्वांनाच अशी मदत आवाहन करतो की असं लोकांनी आपल्याला लीड द्यावेत, जेणेकरून आपल्याकडे हा जो PCPNDT कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होईल. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.